वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. उपसरपंच चषक चिंचवलीमध्ये आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मॅचला आपण सुरुवात करतोय. सरस्वती स्पोर्ट कालिंगच्या विरोधात तुम्ही सामना पाहणार आहात. जय हनुमान वाहुली या दोन संघादरम्यान. सामन्याला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आहे. पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी सफलता मिळाली आणि आपण पाहतो एक मोठी विकेट प्राप्त केली आहे. बेकार. पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी विकेट प्राप्त करत असताना प्रज्वल आपण पाहतो एक मोठी विकेट शुभमला या ठिकाणी शून्यावरती बाद केलेला आहे. चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो गोलंदाजी करत असताना प्रज्वलच्या माध्यमातून. मात्र अजूनही येणाऱ्या बॅटर्समध्ये खरं तर यतीस येणं बाकी आहे. ऋतिक जो सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे तोही चांगल्या फॉर्मात. भूषण आता नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झाला. प्रज्वल पुन्हा एकदा सज्ज होतोय. थोडंसं आता संघामध्ये बदल करण्यात आला. निशांत पुन्हा इन संघामध्ये होत असताना जय हनुमान वाहुली संघाचा विचार केला तर राईट आर्म ओव्हर द विकेट ना लॉंग ऑन लाईक फिल्डर डीप मध्ये एक मिड विकेट. गोलंदाज प्रज्वल तयार होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट ना भूषणसाठी. ओहो, हा बॉल यावेळेला कीपरकडनं मिस्टेक. रनआउटची संधी आणि अखेर धाव पूर्ण केली जाते बाईटच्या स्वरूपामध्ये. चांगला बॉल होता मात्र कीपरला बॉल कलेक्ट करता आला नाही आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाज उचलत असताना पहिली धाव ही स्कोरबोर्ड वरती लागते. धावांचा श्री गणेश होत असताना सिंगल सरस्वती स्पोर्ट खालिंग संघासाठी. चालू सामन्यातील विजेता संघ आजच्या दिवसातील शेवटची लढत खेळेल आपण पाहतोय. अर्थातच एसटी डोहले संघाच्या विरोधात. यावेळेला चांगला फटका इनफिल्डच्या डोक्यावरून बॉल जातोय लॉंग ऑफला. सीमा पार. पहिल्याच बॉलवर येतोय हा चौकार ऋतिकच्या बॅटमधून. चांगला चेंडू या ठिकाणी होता मात्र चौकारी खूप चांगला प्राप्त केला ऋतिकनं. पुन्हा एकदा प्रज्वल तयार. हा चेंडू यावेळेला आपण पाहतोय सोडून दिला. ऑफस्टम्पच्या बाहेरून निघून जाणारा पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव इथे मिळेल. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना 6 वर 6 रन्स ऑन द बोर्ड. अवांतर धावेनिशी आता धावफलकाला आता आपण पाहतो एक चांगला आकार येत असताना
डे 2 देखील आता यशस्वीरित्या संपन्नतेच्या मार्गावरती. उपसरपंच चषकाचा हो यावेळेला पाहतोय एक आगळा वेगळा स्ट्रोक पाहायला मिळाला. फ्लिक करत असताना स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण बघितलं आपण. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. हलकासा शफल झाला आणि तिथून टर्न करण्याचा प्रयत्न केला. पाहूया आपण रिप्ले मध्ये. 2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 8 वर धावफलक जाऊन पोहोचले. विकेट मिळाल्यानंतर पुन्हा स्वाभाविक खेळाला सुरुवात करत असताना दोन्ही खेळाडू हे पाहू शकता. शफल झाला, फक्त दिशा दिली होती बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल तो जात होता. मात्र अखेर चांगलं क्षेत्ररक्षणही पाहायला मिळालं. स्कोर 8 वर. पुन्हा ओव्हर द विकेट ना प्रज्वल तयार होतोय. इथे कॅचची संधी. स्क्वेअर ड्राईव्ह, कव्हर्सला मिस्टेक. चांगला फटका स्ट्रेट टू द कव्हर. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय कॅच ड्रॉप. वेगानं बॉल आला होता, मात्र त्या बॉलला कलेक्ट करण्यामध्ये अपयश आले आणि आपण पाहतोय सिंगलच्या सहाय्यानं स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 9. कॅचेस विनिंग द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच, हे क्रिकेटचं सूत्र आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहतोय की तुम्ही जेव्हा चांगलं क्षेत्ररक्षण कराल तेव्हा तुमच्या गोलंदाजांना साथ मिळेल आणि गोलंदाज अधिक धारतेनं गोलंदाजी करतील. क्लीन बोल्ड, ऑफ स्टंप उखडणारा बॉल. मोये मोये. सफलता या ठिकाणी प्रज्वलला अखेर मिळाली. आपण पाहतोय पहिल्या बॉलवर विकेट आणि शेवटच्या बॉलवर विकेट प्राप्त करत असताना संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती 9 धावा खर्च केले आणि 2 खेळाडूंना बाद केलंय. म्हणजे एक चांगली गोलंदाजी आपण म्हणू शकतो पॉवर प्ले मध्ये. न्यू बॅटर यतीश शेलार मैदानामध्ये एंटर होते. पुन्हा आता ऋतिक आणि यतीश या दोघांनी आज खूप चांगला खेळ साकारलाय. गोलंदाजी करण्यासाठी आता पहिला बदल. गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय शुभमचा वापर करण्यात आला दुसऱ्या षटकामध्ये. पॉवर प्ले संपल्यानंतर जास्तीत जास्त फिल्डर्स 38 सर्कलच्या बाहेर बाउंड्री लाईनवर प्रोटेक्शन करण्यासाठी. ओव्हर द विकेट ना शुभम तयार. फुल टॉस बॉल, लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित. बिग विकेट, मोठी विकेट या ठिकाणी प्राप्त केली एक गोलंदाज शुभमनं. ई बाबा बेकार. आणि या ठिकाणी आपण पाहतोय बाबू एन्जॉय करत असताना कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तसंच जीवनामध्ये या समीर एन्जॉय करणं गरजेचं आहे, मग क्षेत्र कुठलंही असू द्या. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये नक्कीच ज्या अनुषंगानं झेल पकडल्यानंतर बाबूच्या चेहऱ्यावरती आपल्याला स्मित हास्य पाहायला मिळतोय. हो, खूप चांगला उल्लेख केला. तसे मस्ती आहे तो हसती आहे, वरना जीवन जबरदस्ती आहे. परंतु या ठिकाणी या लॉंग ऑफच्या दिशेने मात्र अतिशय चांगल्या प्रमाणे झेल पकडला गेला आणि ज्या ऋतिकनं आज पूर्ण दिवस गाजवला त्या ऋतिकला मात्र या ठिकाणी पाहू शकाल स्वस्तात मात्र या ठिकाणी माघारी पाठवलं. 3 गडी आतापर्यंत या ठिकाणी जय हनुमान वावली संघाने प्राप्त केला. पहिला गडी 0 वरती बाद झाला आणि त्यानंतर 9 आकड्यावरती 2 फलंदाज बाद झाले आणि शुभमनं पहिल्याच चेंडूवरती सफलता त्या ठिकाणी प्राप्त केली. पुन्हा शुभम तयार होतोय. ओव्हर द विकेट न समोर डावखुरा बॅटर स्विंग केला ऑन साइडला. व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल टायमिंग, बॉल सीमा पार, षटकार.
चेंडू आणि पाहू शकाल पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी सारंगनं चेंडूला मात्र फेस केला आणि मात्र पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी षटकार त्याने मात्र या ठिकाणी लगावला आणि तसंही मैदानावरती लेफ्ट आर्म बॅटरसाठी मात्र खूप सारे या ठिकाणी सुविधा आहेत. कारण आपण जर ऑनसाईडची जर सीमारेषा पाहिली तर त्यांच्यासाठी खूपच छोटी आहे आणि त्याच दिशेने मात्र हा चेंडू निघून गेला. चांगला स्ट्रोक होता या ठिकाणी, खराब चेंडूचा योग्य तो फायदा उचलला. पुन्हा शुभम तयार होतोय. यावेळेला आणखी एक चांगला फटका, मात्र इथे झेलची संधी. ओ माय गॉड, मिस्टेक झाली आहे लॉंगॉनच्या फिल्डर कडनं. प्रणित त्या ठिकाणी होता आणि प्रणित कडनं थोडीशी चुकी झाली. आपण पाहतोय कॅच ड्रॉप, सारंगला जीवनदान मिळालं. सिंगलनं स्कोर पुढे सरकत असताना 16 आणि योगेश पाटील आपण पाहतोय जो सारंगला जीवनदान मिळालाय तो येणाऱ्या काळामध्ये भरपूर महागात पडू शकतो. हो नक्कीच. आणि जसंही झेल तिथे मात्र ड्रॉप होताना आपण पाहिलं थोडंसं शुभमनं निराशा व्यक्त केली, कारण त्याच्या अकाउंटमध्ये अजून एक सफलता मिळाली असते, परंतु प्रणितकडे मात्र लॉंग ऑनवरती चूक घडली गेली. परंतु काय सुंदर सुरुवात आपल्याला जय हनुमान बाहुली संघाच्या वतीने पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्यानंतर 2 सफलता प्राप्त केल्या होत्या गोलंदाज प्रज्वलला आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून शुभमने सुद्धा मात्र चांगली कामगिरी केली. एक मात्र चेंडू त्याच्या वतीने खराब पाहिला पण त्याच्यावरती षटकार जोडला आणि आता मात्र ऑन स्ट्राईक वरती यतीश शेलारला आपण पाहतोय. द विकेट शुभम फुलटॉस चेंडू आहे, खराब लेंथ होते आणि त्याच्यावरती प्रहार केल्याने चेंडू पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 7 धावांसाठी षटकार. त्या फुलटॉस वर सिक्सर येत आहेत, म्हणजे जेव्हा तुम्ही खराब गोलंदाजी कराल तेव्हा त्या गोलंदाजीवरती चांगली उत्तरं फलंदाज द्यायला तयार आहेत. टप्पा शोधावा लागेल, लेंथ शोधावी लागेल शुभमला. इथे लेंथ होती चांगली, फार दुरून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेर येईल कडा होती. बिहाइंड विकेट आपण पाहतोय, एक धाव पूर्ण केली जाते. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना धावफलकावरती 23 रन्स. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय प्रज्वलने 9 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 महत्वाचे विकेट त्याने मिळवले होते. मात्र शुभमलाही पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली, मात्र तदनंतर कुठेतरी खराब गोलंदाजी त्याच्याकडून आपण बघितली. आणि तसंही या षटकामध्ये शुभमला आउटफील्डमध्ये मात्र सुद्धा साथ मिळाली नाही आणि त्यानंतर त्याची लाईन थोडीशी आपल्याला चुकीची पाहायला मिळाली. फुलर लेंथ चेंडू होता, चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. मिड विकेट रिझर्वमध्ये छत्रशी सज्ज आहे, चांगली फिल्डिंग तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली आणि अशा रीतीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकाच्या अनुषंगाने या षटकामध्ये खालिंग संघाच्या वतीने चांगल्या धावा जोडल्या गेल्या. एकूण धावफलकावरती आपण जर धावा पाहिल्या तर 24 धावा, म्हणजेच काहीतरी या षटकामध्ये 15 धावा आल्या. पहिल्या षटकाच्या कंपॅरिझन मध्ये हे षटक थोडंसं मागडच राहिलं. 1 विकेट जरूर मिळाली शुभमला आणि 2 षटकांच्या अखेरीस 24 झालेले आहेत. म्हणजे याच धावगतीने जर धावा जोडल्या गेल्या तर प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहतो 48 ते 50 पर्यंत होऊ शकतात आणि 50 धावा जर झाल्या तर मी म्हणेल चेसिंग करणं थोडंसं डिफिकल्ट राहील जय हनुमान वाहुलीसाठी. नक्कीच. आणि जेव्हा जेव्हा एखाद्या संघाला मात्र 50चा आकडा इथे मात्र नक्कीच उभारलाय तेव्हा तेव्हा त्या धावांचा पाठलाग करत असताना मात्र कुठेतरी आपण स्ट्रगल करताना ते संघ पाहिलेले आहेत. परंतु या ठिकाणी पाहू शकाल की किती एक्झॅक्टली लक्ष मात्र नक्कीच देण्यामध्ये यश मिळेल सरस्वती स्पोर्ट खालिंग संघाला. हो, मात्र योगी एक गोष्ट नक्की लक्षात घ्यावी लागेल की पहिल्या सामन्यामध्ये वाहुली संघानं 53 धावा चेस केल्या होत्या, त्याही 4 चेंडू ठेवत असताना. परंतु समीर प्रत्येक सामन्यामध्ये तुम्ही 50चा आकडा क्रॉस करू शकणार नाहीये. डेफिनेटली त्याच्यामुळे आता इथे गोलंदाजांना कुठेतरी कंट्रोल करावं लागेल. निशांत येतो गोलंदाजी करण्यासाठी, तिसरं षटक घेऊन मार्गस्थ. निशांतचा पहिलाच बॉल लेंथ बॉल होता, त्याला भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या बाहेर. 6 धावा षटकार. ज्या फलंदाजाला तुम्ही जीवनदान दिलं त्याच फलंदाजाच्या बाटमधून मात्र षटकार पाहायला मिळतोय. म्हणजे जखमेवरती मीठ चोलण्याचं कार्य आता मात्र फलंदाज सारंग करतोय. निशांतचं मात्र स्वागत केलं षटकारानं. पाहू शकाल रिप्ले मध्ये काय जबरदस्त त्या ठिकाणी स्टँड अँड डिलिव्हरी होतो आणि पाहू शकाल सहजपणे मात्र त्या ठिकाणी स्क्वेअर लेगची सीमारेषा फलंदाजाने ओलांडली आणि या संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल या ठिकाणी 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. निशांतच्या विरोधात ही चांगली सुरुवात. यावेळेला मात्र पुढच्या लेंथवर ही लाईन चांगली होती. आपण पाहतो ऑप्शनच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला आणि आडव्या बॅटनं प्रहार केला होता बॉलवरती. स्क्वेअर लेगला आणखी एक धाव आता जोडली जाईल. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना धावफलकावरती तुम्ही पाहतायत 31. चांगल्या स्थितीमध्ये आता मात्र सरस्वती स्पोर्ट खालिंग संघ मात्र पोहोचतोय, कारण पहिल्या षटकामध्ये थोडंसं त्याने स्ट्रगल केला. 2 विकेट्स त्याने मात्र स्वस्तात गमावले. फक्त 9 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर शुभमवरती प्रहार केला आणि तदनंतर
निशांतने सुद्धा मात्र या ठिकाणी आतापर्यंत 2 चेंडूची त्याने हाताळणी केली, 7 धाबा तिथे खर्च केल्या. येतीच्या बॅटमध्ये आतापर्यंत आपण एक षटकार पाहिला आणि तदनंतर पाहू शकाल बॅटची आतली कडा लागली गेली आणि चेंडू मात्र फाईन निघून चाललाय. डिपती फिल्डर जोपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली आणि या सिंगलच्या वतीनं धाव फलकावरती धाबा आपण पाहू शकतो 32 धाबा. चांगला पलटवार गेल्या पहिल्या बॉलवर सिक्सर आल्यानंतर कुठेतरी पुढच्या लेंथवर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या 32 आहे आणि कमबॅक खरं तर करणं गरजेचंच आहे, कारण ज्या पद्धतीने ही भागीदारी सुरू आहे 9 वर तिसरी विकेट मिळाली होती आणि तिथून कमालीची भागीदारी आता हे 2 खेळाडू दाखवत आहेत मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेट ना निशांतचा हा बॉल आपण पाहतोय पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा होता. याही वेळेला बॅटची आतली कडा लागली आहे. सिंगलनं स्कोर पुढे सरकत असताना 33 वर कुठेतरी आता दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाजांना कुठेतरी फोर्स करून मोठा फटका खेळण्यासाठी नक्कीच मी म्हणेल इन्व्हाइट करतोय गोलंदाज. आणि पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर मात्र त्यांनी थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला, थोडीशी लेंथ पुढे ठेवण्याचा त्याने प्रयत्न केला आणि त्याचवेळी या पुढील 3 चेंडूवरती आपल्याला 3 सिंगल धावा पाहायला मिळाल्या. आणि आता मात्र निशांत पुन्हा एकदा मार्गस्थ होतो. या पुढील चेंडू हाताळण्यासाठी पंचांच्या अगदी डाव्या बाजूनं सामना करण्यासाठी सज्ज आहे यतीश शेलार. शॉर्ट पिच चेंडू अकुट टप्प्याचा चेंडू होता, त्याच्यावरती पूल केला आणि चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 धावांसाठी षटकार. सन्ना 6 ने आता धावफलक पुढे सरकतोय 39 वर. जे चेंडू आपण बघितले योगी की पुढच्या लेंथवर आलेत त्या चेंडूंवर मोठे फटके आले नाहीत, मात्र अखेर अख्खो डप्प्याचे 2 बॉल जे आले त्या दोन्ही बॉलवर षटकार आपल्याला पाहायला मिळाले. छकड्यांचे अनेकीच खूपच मोठे फॅन आहेत. माझे सरपंच चिंचोलीचे महेशजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तुमचं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये हार्दिक स्वागत करतोय. हो रिवर्सचा फटका तिथे मात्र बाहेर काढला, परंतु शॉर्ट थर्ड वरती चांगली फिल्डिंग. किमान 3 धाबा तिथे वाचवले असंच म्हणावं लागेल. सुंदर क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळालं आणि आजच्या रीतीने 3 षटकांच्या अखेरीस सरस्वती स्पोर्ट खालील संघ प्रथम बॅटिंग करत असताना 3 गडी आतापर्यंत गमावले आणि धाव फलकावरती 40 धाबा लागल्या गेल्या. म्हणजे कुठेतरी चढता क्रम पाहायला मिळाला. प्रज्वलनं धावा खर्च केल्या 9, त्याच्यानंतर आपण पाहतोय सेकंड ओव्हर मध्ये शुभमनं धावा खर्च केल्या 15 आणि निशांत 16 धावा त्यानं खर्च केल्या. एकंदरीत 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. चांगली टोटल. उर्वरित आता जे शेवटचे 6 बॉल आहेत इथून मी म्हणेल किमान 12 ते 15 धावा जोडल्या तर 50+ 55 पर्यंत टार्गेट जाऊ शकतो आणि हा टार्गेट चेस करणं भरपूर कठीण होऊ शकतं नंतरच्या डावामध्ये, कारण गोलंदाजी मजबूत आहे सरस्वती स्पोर्ट खालींकडे. तोच प्रयत्न आता इथून असेल दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. हो नक्कीच, कारण यतीश शेलार अजून मात्र खेळपट्टीवरती आहे. त्याच्या सोबतीला युवा फलंदाज सारंग सुद्धा मात्र खेळपट्टीवरती आहेत. आतापर्यंत सारंगनं 2 षटकार लगावले आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आता मात्र या ठिकाणी गोलंदाज सागरचा मात्र त्या ठिकाणी वापर केला जातोय. आणि वावडी संघाचं एकच उद्दिष्ट असेल की अंडर 50 नक्कीच आपल्याला या ठिकाणी संघाला जर आपण थांबवलं तर मात्र आपल्या संघासाठी चांगलं ठरू शकेल. आणि इथे मात्र 50च्या पुढे जाण्याचा एक प्रयत्न सरस्वती स्पोर्ट खाली संघाचे फलंदाज नक्कीच करतील. पहिला चेंडू चेंज पेस व्हेरिएशन तिथे मात्र पाहायला आपल्याला खराब चेंडूची लेंथ होती आणि मित्र म्हणे की एक मोठा फटका मिस केलाय यतीश शेलारनं असंच म्हणावं लागेल. फार अर्ली खेळला होता, फार लवकर खेळला होता आणि त्याच्याचमुळे बॅट आणि बॉलमध्ये जो संपर्क त्याला हवा होता तो मिळाला नाही. थोडंसं व्हेरिएशन करण्याचा पहिल्याच बॉलवर प्रयत्न केला सागरनं या अगोदरच्या मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. युवा आहे मात्र त्याच्याकडे तो अनुभव येत चाललाय हळूहळू. मॅचेस खेळत तो आता पुढे येत चालला आणि त्याच्याच अनुभवाचा तो फायदा उचलतोय. आणि सर्वच आपण जर खेळाडू पाहिले आपण जय हनुमान वावली संघाचे तर सर्वच युवा आहेत आणि सांघिक कामगिरी मात्र या संघाची चांगल्या प्रमाणे पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव 41 11 धाव फलकावरती आतापर्यंत लागला गेला. पुन्हा एकदा सागर आणि इथे मात्र जबरदस्त हुकचा फटका आणि बसलाय गोलंदाजावरती चटका 6 धावांचा. मिळाली नाही. आपण पाहतोय योगी पहिल्या षटकापासून जर आपण विचार केला पहिल्या षटकामध्ये सिक्सर आला नव्हता. शुभमच्या विरोधात जे 2 सिक्सर आले ते दोन्ही षटकार फुलटॉसवर आले. त्यानंतर निशांतच्या विरोधात जे 2 सिक्सर आले ते दोन्ही शॉर्ट ऑफ लेंथवर आले.
पुढच्या लेंथवर एकाही बॅटरनं समोर षटकार खेळलेला नाहीये. तरी या ठिकाणी आपण पाहतो की वारंवार हाफ ट्रॅकर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न झाला, म्हणजे कुठेतरी डिसिप्लिन कमी पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा जागा मिळाली होती, आपण पाहतोय पूल केल्या स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेगला एकच धाव इथे मिळाली आहे. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना आपण पाहतोय 48 वर चांगल्या टोटलकडे वाटचाल. थोडीशी अनुभवाची सुद्धा मात्र या ठिकाणी उणीव भासते या सागरच्या गोलंदाजीमध्ये आणि त्याचमुळे तो मात्र वारंवार तिथे चुका करतो आणि निशांत त्याला एक्झॅक्टली वारंवार कानमंत्र देतो की तुला कुठल्या लाईनवरती गोलंदाजी करायची आहे, कशा रीतीने तुला मात्र या ठिकाणी टप्पा फेक करायचा आहे. परंतु मी तर म्हणतो की दिमाग किसका भी हो अक्कल खुद की होणी चाहिए आणि स्वतःची अक्कल मात्र या ठिकाणी गोलंदाजाला वापरली तर मात्र योग्य ठरू शकेल आणि त्याच अनुषंगाने सागर पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. ओहो, ही लेंथ पहा खूप छान होती, अगदी फलंदाजाला मात्र त्या ठिकाणी फॉलो केलं आणि यतीश शेलार तसं या इनिंगचा आपण जर विचार केला तर 3 सिक्सर त्याच्या बॅटमधून आतापर्यंत सारंगने 3 सिक्सर लगावले, यतीशने 2 षटकार लगावले. नक्कीच खूप चांगली भागीदारी दोन्ही फलंदाजांमध्ये सध्या होते आणि सध्या आपण पाहतोय समीर संघामध्ये नाही आणि त्यांना शुभेच्छा देखील पाठवलेल्या आहेत. तो सध्या काश्मीरला आहे, एन्जॉय करतोय, मात्र संघ थोडासा अडचणीमध्ये. समीरच्या शुभेच्छा आपण देऊया जय हनुमान वाहुली संघाला. म्हणजे पहा ही स्पर्धा काश्मीर येथे सुद्धा मात्र एन्जॉय केली जात आहे. ओहो, टॉपेज फटका मात्र आणखी हवेत आहे. वाईडिश लॉंग ऑन वरती कुठला फिल्डर नाहीये आणि सरळ चेंडू मात्र निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. चुकीचा अनुमान या ठिकाणी फिल्डरचं पाहायला मिळालं आणि आणखी एक सारंगनं सिक्सर ठोकलाय. 6 धावांनिशी आपण पाहतोय संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना 55 आणि ज्या लक्ष्याची आपण चर्चा करत होतो त्या दिशेने आता वाटचाल सरस्वती स्पोर्ट खालिंग संघाने केलेली आहे. चांगला आकडा आता मात्र धाफलक्यावरती आपण पाहतोय. अजून एका चेंडूचं खेळ येणं बाकी आहे. एक चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला सरस्वती स्पोर्ट खालिंग संघ पाहायला मिळतोय. परंतु ज्याप्रमाणे फलंदाजी सारंगने आज केलेली आहे, षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपण 4 पाहिले आणि तुम्ही या षटकारासाठी फिल्डिंग चेंजेस करू शकत नाहीये, कारण मात्र ते हवाई मार्गाने तो स्ट्रोक सजवतो आणि सरळ लँडिंग होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त खेळ आणि चांगली पार्टनरशिप या दोघांमध्ये पाहायला मिळाली, कारण 3 फलंदाज स्वस्तात अर्थात 9 या आकड्यावरती 3 फलंदाज बाद झाले होते आणि आतापर्यंत आपण जर आकडा पाहिला धावफलकावरती तर 55 धावा जोडल्या गेल्या. शेवटचा चेंडू होता त्याच्यावरती सुद्धा मोठा प्रहार आणि चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी 61 धावा जोडल्या गेल्या. प्रथम नाणेफेकी गमावल्यानंतर सरस्वती स्पोर्ट खालिंग संघाने आणि 62 धाबांचा इथे मात्र लक्ष उभारलाय. बघा किती कॅच महत्वाचे असते. योगी पाटील ह्याच खेळाडूला जीवन दान दिलं होतं. आपण पाहतोय सारंग आणि सारंग तुटून पडला अक्षरशः. त्याला जीवनदान मिळाल्यानंतर 5 सिक्सर त्याच्या बॅटमधून आले. वैयक्तिक 33 धावांची एक विस्फोटक 35 धावांची एक विस्फोटक इनिंग त्यांना आज साकारली. एक महत्वपूर्ण रोल आज सरस्वती स्पोर्ट खालिंग संघासाठी सारंगचा पाहायला मिळाला आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय 61. शेखर ठाणगे आणि जितू ठाणगे यांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत जय हनुमान वाहुली संघाला. त्यांचंही आपण करूया उपसरपंच चषक चिंचवलीमध्ये मनपूर्वक स्वागत. 35 धावा वैयक्तिक 10 चेंडूंचा त्याने फक्त सामना केला. झटपट क्रिकेट त्याच्या वतीने पाहायला मिळाला आणि आता मात्र 62 धावांचा तिथे पाठलाग कशा रीतीने केला जाऊ शकेल आपण दुसऱ्या इनिंग मध्ये पाहणार आहोत. तत्परती आपण या स्पर्धेचा उद्याचा शेड्यूल आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल दिनांक 8/2/2024. पहिला सामना असेल जय बजरंग स्पोर्ट खालिंग विरुद्ध MS स्पोर्ट चिंचोली, अर्थात आयोजक संघ तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. दुसरा सामना असेल आई एकविरा स्पोर्ट भादाणे विरुद्ध आई एकविरा झूपाडा. तिसरा सामना असेल आई गावदेवी कलंबोली विरुद्ध आई गावदेवी सापे. त्यानंतर चौथा सामना जय महाराष्ट्र भोईरपाडा संघ फाईट करेल किंग स्पोर्ट खानेवली संघाच्या विरोधात आणि पहिल्या फेरीतील अंतिम सामना असेल SK स्पोर्ट सापे विरुद्ध अल्फते पडगे बी. असे एकूण 10 संघ तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा खेळताना पाहायला मिळतील. थोडासा ब्रेक आहे तर आपण जाऊया पुन्हा एकदा DJ काव्याकडे आणि ऐकूया एक चांगला संगीत.
काव्या फॉर चेतन पाटील सध्या आमच्या संगीत कक्षामध्ये आहेत. जबरदस्त त्यांच्याकडून ऑपरेटिंग आपण पाहत आहोत. आणि डीजे चेतन डीजे काव्य अर्थात चेतन पाटीलने सुद्धा मात्र आमच्या आवाजाची चांगली काळजी घेतलेली आहे. त्यांचं सुद्धा आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 62 धाबा इथून जोडायचे आहेत. म्हणजे किमान महेश पाटील यांच्याकडून प्रत्येक सिक्सरला 200 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. फलंदाजांसाठी सुवर्ण संधी. खरं तर सिक्सर मारावे देखील लागतील कारण आपण पाहतोय 62चं टार्गेट आहे. पैसे माझ्याकडे द्या. पहिलाच बॉल क्लासिकल फटका कव्हर ड्राईव्ह नेत्रदीपक कव्हर ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. शुभमच्या बॅट मधून येतोय 4 धावांसाठी चौकार. चंद्रकांत मामा आणि जितू ठाणगे यांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत. आपण पाहतोय जनमान वाहुलीला चौकार या ठिकाणी पहिल्याच बॉलवर येतो यतीशच्या विरोधात. चांगली सुरुवात शुभमची. आणखी एक चांगला फटका. स्क्वेअर कट. क्लासिकल क्रिकेटला सुरुवात केलेली आहे. एक सदाबहार चौकार प्राप्त करतोय शुभम. जबरदस्त मात्र या ठिकाणी या सुरुवात आणि या पाहुण्यांचं शुभागमन चिंचोली गावचे या उद्योजक सन्मान्य जितूजी पाडेकर याचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आणि शुभमचं शुभ कार्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. 2 चेंडूवरती 2 चौकार त्यांनी लगावले. ज्याप्रमाणे सुरुवात हवी होती जय हनुमान बावली संघाला सुरुवात शुभम मात्र देण्याचा प्रयत्न करतोय. यतीश शेलार पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. हो आता मात्र या ठिकाणी या बॉलर पास ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. थोडा वेळ चेंडू हवेत झेल पकडण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या क्षणाला इष्टा सुद्धा उद्ध्वस्त केला. परंतु एक्झॅक्टली चेंडू जो होता तो मात्र इष्टांना स्पर्श झालाच नाहीये. आणि त्याचमुळे मात्र या ठिकाणी पंचांचा मात्र इशारा आमच्यापर्यंत पोहोचतो या नॉट आउट. 9 धावा धाफलकावरती लागल्या गेला. 62 धाबांचा इथे मात्र पाठलाग करायचा एक खूप मोठं लक्ष इथे मात्र या ठिकाणी समोर ठेवलाय सरस्वती स्पोर्ट खालिंग संघाने. काय सुंदर फलंदाजी सारंग. त्याच्यानंतर यतीश शेलारनं काही जबरदस्त पार्टनरशिप तिथे मात्र केली गेली. परंतु या धाबांचा सुद्धा मात्र इथे पाठलाग होऊ शकतो ज्या अनुषंगाने शुभमनं सुरुवात केली. कारण तसे या अगोदरच्या मॅचमध्ये शुभमनं आणि रोहितनं चांगला खेळ प्रस्थापित केला होता. कारण 53 धाबांचा पाठलाग करत असताना त्या ठिकाणी पाहू शकाल त्या धाबा मात्र सहजपणे चेस केल्या होत्या. आणि आता मात्र 62 धाबांचा पाठलाग इथे मात्र या ठिकाणी पाहूया कशा रीतीने मात्र केला जाऊ. पावलांचा वापर इनसाइड आउटचा फटका. मनगडी फटक्याचा वापर आणि चेंडू लॉंग ऑनच्या बाहेर. 6 धाबांसाठी षटकार. आता कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे. महेश शेठ पाटील यांच्याकडून रोहित साठी ते कॅश प्राइज लावलेला आहे. आणि संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय 15 वर जाऊन पोहोचली आहे. जबरदस्त सुरुवात. पलटवार प्रत्युत्तर ठोसा दिला जातोय. जबरदस्त फटका. आणि पाहू शकाल जी सुरुवात रोहितनं या अगोदरच्या सामन्यामध्ये केली होती ती सुरुवात मात्र या इनिंग मध्ये सुद्धा मात्र त्याच्याकडून पाहायला मिळाली. फुलटॉस आहे. ऑन साइडला ट्रेन का मिड विकेटला कुठला फिल्डर नाहीये. आणि चेंडू सरळ निघून जातोय एका टप्प्याच्या साह्यानं. 4 धाबांसाठी चौकार. तू शेर आहे तो मैं सव्वा शेरू. काय बॅटिंग सुरू आहे वाहुली संघाकडनं. टार्गेट 62चं आहे. कुठल्या प्रकारचा मानसिक दबाव न घेता या ठिकाणी खेळ सुरू केलाय रोहितनं आणि शुभमनं. 19 बॅटमन आहे. 19 धाबा आतापर्यंत धाफलकावरती लागल्या गेल्या. 3 4 पाहिले आपण. एक सिक्सर पाहिला आपण. यतीश शेलार पुन्हा एकदा या ठिकाणी पाहू शकाल पावलांचा वापर या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होता. परंतु शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला मात्र चांगला स्टॉपिंग हेमंतच्या वतीने आपण पाहिलं. आणि मोठ्या चेंडूवरती इथे मात्र आपण सिंगल धाव पाहिले. आणि ज्या सुरुवातीची आवश्यकता जय हनुमान बावली संघाला होती ती सुरुवात अखेर या दोन्ही फलंदाजाच्या वतीने पाहायला मिळाली. तब्बल बिनगडीबाद 20 धाबा धाफलकावरती लागल्या गेल्या. आणि आता मात्र येणाऱ्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी 42 धाबांची आवश्यकता. किती आत्मविश्वास बघायला मिळाला बघा. भरपूर मोठं टार्गेट पार करायचं होतं आणि पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फटकेबाजी केली. आपण पाहतो 20 धाबा तब्बल पूर्ण केल्या. आता आपण सामना बॅलन्स म्हणू शकतो कारण शेवटचे 3 षटक शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 42ची गरज. पॉवर प्लेच्या षटकामध्ये या पॉवरफुल फलंदाजी रोहित आणि शुभम कडून आपण पाहिली. आणि आता दुसऱ्या षटकाला प्रशांत शेलार
मात्र या ठिकाणी सुरुवात करतोय 18 चेंडू आणि 42 धाबांची इथून मात्र आवश्यकता असेल. आणि काल सुद्धा मात्र अशाच प्रकारे तुम्ही अंतिम सामना पाहिला असेल की या 3 षटकामध्ये एकूण 44 धाबांचा पाठलाग करायचा होता आणि तो पाठलाग मात्र अखेर जयगणेश वापले बस संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं. आणि तशाच प्रकारची स्थिती आता जय हनुमान बावली संघासमोर पाहतोय. मात्र इथून प्रशांत आता कमबॅक करून देणार का? कारण पहिल्या षटकामध्ये रन्स खर्च मागच्याही सामन्यामध्ये झाल्यानंतर प्रशांतनं थोडासा पलटवार करून दिला होता आणि पुन्हा एकदा तीच अपेक्षा त्याच्याकडून आता त्याच्या पाठीराख्यांना असेल, त्याच्या संघ सहकाऱ्यांना असेल. एखादी विकेट अर्ली ब्रेक थ्रू मिळून द्यायची आता आवश्यकता आहे. पार्टनरशिप ही जर तोडली नाही तर मी म्हणेल भरपूर कठीण होईल खालिंग संघासाठी. खूपच चांगला संसार आहे या दोघांमध्ये आपण चांगला पाहतोय खेळपट्टीवरती आणि तो संसार तुम्हाला मात्र इथे उद्ध्वस्त करावा लागेल. जर ही जोडी काही क्षण अजूनही मात्र खेळपट्टीवरती टिकून राहिली तर धाबा मात्र वेगाने येऊ शकतात आणि ते प्रयत्न या ओव्हरमध्ये मात्र पाहायला मिळाला. परंतु चेंडू हवेत आणि या शेवटच्या मोमेंटला मात्र या ठिकाणी झेल ड्रॉप झालं. जीवनदान मिळतो त्या ठिकाणी फलंदाज रोहितला. प्रयत्न चांगले होते कारण डीपवरनं मात्र चेंडूपर्यंत धावत आले होते. परंतु सुरक्षित आता जे ओंजल अर्थात एका हाताने तिथे झेल पकडण्याचा प्रयत्न ऋतिकच्या वतीने केला गेला. आणि मित्र म्हणतो की आजच्या दिवसातील पहिला झेल ऋतिकने ड्रॉप केला असंच आपण म्हणू शकतो. खरं तर भरपूर कठीण होता कारण त्या बॉल पर्यंत पोहोचला तीच मोठी गोष्ट. कारण ज्या पद्धतीनं तो दूरवर फिल्डिंग करत होता 2 धावा इथे मिळाल्यात. मात्र तसे क्रिकेटमध्ये कुठल्या प्रकारचं एक्सक्यूज कारण आपण देऊ शकत नाही, बहाणा सांगू शकत नाही. जो चेंडू तुमच्या हाताला लागला म्हणजेच ती तुमची झेल आहे. प्रशांत पुन्हा एकदा मात्र मार्गस्थ होताना आपण पाहतोय 22 धावा धापलक्यावरती लागल्या गेल्या आणि त्यानंतर पाहू शकाल फुलर लेन थोडंसं फ्लाईट दिलं चेंडूला आणि त्याच अनुषंगानं चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क झाला नाहीये. पंचांचा लेग बाईचा इशारा. अतिरिक्त धाव तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. जो संघ जिंकेल तो संघ आजच्या दिवसातील अंतिम सामन्यामध्ये अर्थात क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये एच.डी. डोले संघाच्या विरोधात खेळणार आहे. तर एच.डी. डोले संघ आपण सुद्धा पूर्णपणे सज्ज राहायचं आहे. प्रशांत पुन्हा सज्ज होतोय. ओव्हर द विकेट ना समोर शुभम शफल झाला. जबरदस्त एक्झिक्युशन. बॉलला भिरकावून दिल्या स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. चेंडू मध्ये एवढी खराबी नव्हती परंतु फटका मात्र त्या ठिकाणी सजवला आणि चेंडूला अगदी ताडी माडी केंद्रामध्ये पाठवलं अगदी 6 धाबांसाठी. हा रिप्ले तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही पाहू शकाल. काय सुंदर शफल झाले आणि त्यानंतर हुकचा अंदाज आणि पाहू शकाल चेंडू जोपर्यंत लँडिंग होते तोपर्यंत त्या ठिकाणी कॅमेऱ्याचा लेन्स मध्ये मात्र त्या चेंडूला कैद केलं. कारण जी स्पर्धा आपण पाहतो या ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून चित्रीकरण केली जात आहे. साफसुथरं टेलिकास्ट अतिशय सुंदर कामगिरी आपल्याला जीटीसीच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळत आहे स्पर्धेच्या वतीने. आणि या कामगिरी शुभमची सुद्धा मात्र अतिशय जबरदस्त चांगली पाहायला मिळते. फटके रचनात्मक तरीकेने मात्र त्या ठिकाणी तो एक्झिक्यूट करतोय. थोडीच तोड खरं तर उत्तर दिलं जातं या ठिकाणी. धावसंख्या पुढे वेगाने पुढे सरकली आपण पाहतो 29 वर. ब्रेक थ्रूची गरज. ही भागीदारी जोपर्यंत ब्रेक करत नाही मी म्हणेल असाच वेग धावांचा तुम्हाला पाहायला मिळेल. कारण दोघेही वेगवान फलंदाजीसाठी ओळखले जातात. सुरुवातीलाच 15.5 गतीने तुम्हाला धाबा जोडायच्या होता आणि पहा पुन्हा मात्र तोच फटका या ठिकाणी शुभमने खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे या चेंडूवरती मात्र तो बीट होताना आपण पाहतोय. पहिल्या चेंडू जर पाहिलं तर थोडंसं शॉर्ट पिच होता आणि परंतु या ठिकाणी पाहू शकाल हा चेंडू थोडासा फुल्लर लेंथ आणि त्यानंतर चेंडू पडल्यानंतर थोडासा मूव सुद्धा झाला आणि त्याच अनुषंगानं या चेंडूवरती तो मोठा फटका खेळू शकला नाहीये. धावसंख्या स्थिर 29 विदाउट लॉस. पूर्णपणे फॉलो करणारा तो चेंडू होता. यावेळेला चांगला पंच केलाय. इनफिल्डच्या डोक्यावरून बॉलला एक्स्ट्रा कव्हरला पाठवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण खूप चांगला अनुमान करत त्या फिल्डरचा पाहायला मिळाला. डीप मध्ये 2 धावा सहजगत्या मिळाल्यात. विथ द स्विंग हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. ज्या दिशेने बॉल बाहेर निघत होता त्याच दिशेने पंच अंदाजानं फटका सजवला आणि 2 धावा त्या दरम्यान पूर्ण केल्या. स्कोर 2 धावांनी पुढे सरकले 31 वर. इथून जो पलटवार सुरू झाला मी म्हणेल इथून एकच पर्याय या पलटवाराला थांबवणं तो म्हणजे विकेट. म्हणजे अजूनही 13 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे समीर या ठिकाणी आणि अजूनही 31 धाबा इथून मात्र जोडायच्या आहेत. म्हणजे अर्धा टप्पा जर आपण पाहिला तर या ठिकाणी 11 चेंडूमध्ये पूर्ण केला जय हनुमान बाहुबली संघानं आणि जो अर्धा टप्पा आता शिल्लक आहे तो मात्र तुम्हाला 13 चेंडूमध्ये पूर्ण करायचा आहे. परंतु मी हेमंतचं कौतुक करेन. तो झेलवरती पोहोचला नाही परंतु चेंडूचं त्याने चांगल्या प्रकारे संरक्षण केलं आणि 2 धावा आपल्या संघासाठी या ठिकाणी वाचवल्या. टिकीचं म्हणायला हरकत नाहीये. हो इथे मात्र पहा सेन्सिबल क्रिकेट करणं शुभमला इथे मात्र माहिती की ज्या अस्किंग रन रेट आपल्याला पुढे जायचं आहे त्या धाबा मात्र धाफलक्यावरती लागलेल्या आहेत.
आणि जर आपण अजून काही जास्त वेळ जर खेळपट्टीवर जर टिकून राहिलो तर त्याचा मात्र फायदा आपल्या संघाला होऊ शकतोय. आणि त्याच अनुषंगाने त्यांनी या शेवटच्या चेंडूवरती सिंगल धाव कंप्लीट केली, स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 32 धावा लागल्या गेल्या. म्हणजे येणारे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 30 धावांची गरज. सेन्सिबल क्रिकेट शेवटच्या बॉलवर आपण बघितलं. याचं कारण प्रशांत थोडंसं व्हेरिएशन करत होता आणि त्याच्या ओव्हरमधील तो लास्ट बॉल होता. कदाचित शुभमचा हाच गेम प्लॅन असावा की आता प्रशांतची ओव्हर गेल्यानंतर आपण अटॅक करूया आणि सिंगलच्या साहाय्यानं स्कोर आपण बघितलं तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32 झालं. म्हणजे कुठेतरी एक विस्फोटक खेळ आणि त्याच्यामध्ये थोडासा माइंड डोक्याचाही वापर, शांत डोक्यानेही खेळ सुरू केला दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. तर 12 चेंडू शिल्लक आणि 30 धावांची इथून मात्र आवश्यकता आहे आणि गोलंदाज निखिल आता मात्र या ठिकाणी आपल्या षटकाला सुरुवात करतोय. अगदी या मैदानाच्या चौफेऱ्या बाजूने मात्र आपल्याला स्ट्रोक पाहायला मिळाले. एका बाजूने शुभमनं अटॅकिंग खेळ तिथे प्रस्थापित केला, दुसरीकडे रोहितने सुद्धा मात्र शुभमला चांगली साथ दिली आणि साथ देत असताना पाहूया या सामन्यावरती कोण कोणावरती करेल मात. अजूनही मात्र या ठिकाणी सस्पेन्स आहे हा सामना. परंतु आतापर्यंत या दोन्ही संघाचा आपण खेळ जर पाहिला तर समान समान कामगिरी या दोन्ही संघाची पाहायला मिळाली. अजूनही इथे मात्र कार्य शुभम आणि रोहितचं संपलेलं नाही. एखादी इथे जर गोलंदाजाने जर विकेट्स प्राप्त केली तर मात्र खालील संघ सुद्धा मात्र या सामन्यामध्ये वापसी करू शकतोय आणि त्याच अनुषंगाने आता निखिलच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आपण खेळायला सुरुवात करायची आहे, जास्त वेळ घेऊ नका. ओव्हर द विकेटनं मात्र मारा करेल. पहिला चेंडू पाहू शकेल लॉंग ऑफला ट्राय करण्याचा प्रयत्न प्रशांत आहेत. त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. कीपर एंडकडे फेकी होते. भूषण शेलार तिथे मात्र सज्ज आहेत. एक धाव तिथे मात्र पूर्ण कंप्लीट होताना पाहायला मिळाली आणि या समीकरण 11 चेंडू आणि 29 धावांची गरज. चांगला बॉल होता पहिलाच खरं तर आणि तेवढाच चांगला फटकाही पाहायला मिळाला ऑफ ड्राईव्हचा. लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण म्हणजे ओव्हरऑल हाय स्टँडर्ड क्रिकेट आपण बघितलं या अगोदरच्या चेंडूवर. इथून आता पुन्हा स्ट्रायकिंग एंडला रोहितला आपण पाहतोय, त्यालाही चांगली स्टार्ट मिळाली आहे. निखिलच्या विरोधात यावेळेला आपण पाहतोय लेग ग्लाइंड करण्याचा प्रयत्न होता. खरं तर पूल करायचं होतं मात्र बॅटच्या आतल्या कडेला मला वाटतं चेंडू लागला आणि बॉल सरळ निघून गेला फाईन लेगला. एका धाव्याने स्कोर पुढे सरकत असताना धाव फलकावरती 34 धावा. आता या षटकामध्ये कुठेतरी निखिल कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय, धावा थांबवण्याचा प्रयत्न करतोय आणि इथून मी म्हणेल सिंगल आलं तर तितका काहीच फरक पडणार नाहीये टीम सरस्वती स्पोर्ट खालिंगला. आणि हा षटक पूर्णपणे सांगून जाईल की कुठल्या संघाचं पारडं मात्र जड असेल. हो या ठिकाणी पाहू शकाल चांगला कव्हर ड्राईव्ह, परंतु त्यापेक्षा चांगला दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण अगदी या शॉर्ट कव्हरला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत निखिलनं 3 चेंडू हाताळणी केली आणि तिन्ही चेंडूवरती सिंगल धाव तिथे मात्र त्यांनी खर्च केली. पण आता मात्र दबाव फलंदाजावरती आता मात्र या ठिकाणी वाढताना आपण पाहतो, कारण 9 चेंडूची संख्या अजूनही शिल्लक आहे आणि विजयासाठी 27 धावांची इथून मात्र आवश्यकता आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला या ठिकाणी आता मात्र प्रहार करावा लागतील. प्रेशर आता वाढत चाललंय फलंदाजांवर. खरं तर एकही विकेट गेलेली नाहीये मात्र तरी देखील मी म्हणेल आता थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न निखिलने केला. 3 बॉलवरती 3 धावा फक्त खर्च करत असताना यावेळेला मोठा फटका एक्झिक्यूट केलाय. फिल्डर उपस्थित आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग, थोडासा फंबल त्या ठिकाणी झाला जरूर आणि इथे पहा तारंबल उडाली आहे, ओव्हर थ्रो होतोय आणि अखेर दुसरी धाव सहजगत्या इथे मिळाली. आपण पाहतोय तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात होता मात्र तिथे नकार आला. सुरुवातीला रोहित खरं तर तयार नव्हता, अथवा मी म्हणेल 3 धावा इझिली तिथे बनवू शकल्या असत्या मात्र 2 धावांनी स्कोर आता पुढे सरकलाय. 37 आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचतोय. अजूनही 25 ची गरज येणाऱ्या 8 बॉल मध्ये. एक मोठा फटका 100% मारावा लागेल जर या मॅच मध्ये कमबॅक करायचा असेल तर. या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडू मध्ये किमान तुम्हाला एक फटका इथे मात्र चांगल्या प्रमाणे खेळावाच लागेल. तर एखादा षटकार आला तर मात्र नक्कीच तुमच्या ज्या आशा आहेत त्या मात्र पल्लवित राहू शकतील आणि तोपर्यंत इथून रोहित करेल का. आतापर्यंत निखिलनं चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली आणि खरोखरच ज्या अनुषंगाने त्याने आतापर्यंत चेंडूची हाताळणी केलेली आहे त्या अनुषंगानं थोडासा सुटकेचा श्वास मात्र नक्कीच या ठिकाणी सोडला असावा सरस्वती स्पोर्ट खालिंग संघाच्या माध्यमातून. 2 चेंडू शिल्लक, अर्थात एकूण 8 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 25 धावांची अजूनही आवश्यकता आहे. खूप मोठं लक्षाचा पाठलाग करत असताना आतापर्यंत दोन्ही खेळाडूंच्या वतीने चांगली पार्टनरशिप, चांगला खेळ, चांगली फटके दोघांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. चेंडूला आपटी दिली, हुक केलाय आणि पाठवलाय लॉंग फाईंग बाउंड्रीच्या बाहेर. 7 धावांसाठी लॉंग वे बिग हिट षटकार.
निर्णायक क्षणाला मी म्हणेल हा सिक्सर या ठिकाणी रोहितच्या बॅट मधून येतोय. वाहुलीचा हिटमॅन सध्या हिट होतोय. षटकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 43. आता इथून समीकरण शिल्लक राहिले उर्वरित 7 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 19 ची गरज. काय चांगल्या प्रमाणे रन चेस सुरू आहे. ज्यावेळी पहिली इनिंग समाप्त झाली त्यावेळी आपण म्हटलं होतं की कुठेतरी पारडं जड आहे सरस्वती स्पोर्ट खालिंग संघाचा, परंतु त्यानंतर सरस्वती स्पोर्ट खालिंग संघाच्या प्रत्येक गोलंदाजाला सुद्धा मात्र या ठिकाणी घाम फोडलाय या दोन्ही फलंदाजाने. यालाच म्हणतात क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या सेफली म्हटली जात नसते आणि 61 धाबा जोडल्यानंतर सुद्धा मात्र या ठिकाणी संघर्ष करावा लागतो या सरस्वती स्पोर्ट खालिंग संघाच्या गोलंदाजांना. हा चेंडू फार निर्णायक असेल. 7 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 19 धाबांची आवश्यकता आहे की या चेंडूवरती सुद्धा एखादा मोठा फटका रोहितच्या बॅटमध्ये येईल का. निखिल मात्र मार्गस्थ होतोय. मोठा फटका निखिल झालाय, परंतु या फटक्याला उंची जास्त मिळाली. चेंडू भरपूर वेळ हवेत आणि चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षकाने मात्र गिरकी घेत असताना त्या ठिकाणी झेल ड्रॉप झालं. 2 धाबा तिथे मात्र पूर्ण केल्या आणि अशा रीतीने आता मात्र शेवटच्या षटकामध्ये विजयासाठी जय हनुमान बाहुली संघाला आता मात्र या ठिकाणी 17 धाबींची गरज. व्हॉट अ मॅच. धगधग आता वाढवली आहे या सामन्यानं मी म्हणेल. दोन्ही संघाच्या पाठीराख्यांमध्ये धडधड वाढवली आहे. ज्या पद्धतीने हा सामना आता येऊन अंतिम षटकामध्ये ठेपलाय. खूप चांगली बॅटिंग खरं तर दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या डावामध्ये जसा खेळ साकारला होता सारंग आणि यतीशनं, त्याच पद्धतीने आपण पाहतो शुभम आणि रोहित सलामीला येत असताना खूप चांगली भागीदारी आतापर्यंत 45 धावांची भागीदारी त्या दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळाली आहे. आणि महत्वाचं म्हणजे काय, एवढाच रन्स आल्या तरी देखील एकाही गोलंदाजाने एक्स्ट्रा धावा खर्च केल्या नाहीयेत. इथेही खूप चांगलं कंट्रोल पाहायला मिळालं गोलंदाजांचं. लाईन वरती मात्र तिथे गोलंदाजी झाली आणि त्याच अनुषंगाने मात्र कुठेतरी चेंडू भरपूर फलंदाजाच्या रडारमध्ये सुद्धा आपण पाहिले आणि त्याचमुळे मोठे फटके सुद्धा मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. तर आपण जास्त वेळ टीम मिटिंग करू नका. तुम्हाला लगेचच फिल्डिंग सजवायची आहे. तुमच्या भावना आम्ही समजू शकतोय, परंतु यानंतर आम्हाला अजून एक सामना खेळवायचा आहे. त्यासाठी आमच्याकडे वेल पुरेसा असणं फार गरजेचं असेल. 6 चेंडू शिल्लक, 17 धावींची आवश्यकता आणि एखाद्या संघावरती नक्कीच समीर आता मात्र खतरा ओढणार आहे, त्यात काही शंका नाहीये. हो डेफिनेटली, कारण एक हारणार एक जिंकणार, त्याच्यामुळे इथून आता जिंकणार कोण याचं उत्तर सर्वांना हवं आहे. थोड्याच वेळात त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. परंतु सध्या मित्र म्हणे की या स्पर्धेचा विजय झाला असंच म्हणावं लागेल, कारण पहिल्या दिवसापासून आपण या स्पर्धेमध्ये जे सामने पाहिलेले आहेत सर्वांनी मात्र या स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला. जी संघाने आपण वेळ दिली त्या वेळेवरती सर्व संघ इथे उपस्थित राहिले आणि कुठल्याही संघाने आतापर्यंत कुठल्याच नियमांचं उल्लंघन केलं नाहीये आणि अतिशय चांगल्या प्रमाणे या स्पर्धेचं नियोजन MS पर चिंचोली संघाच्या वतीनं उपसरपंच चषक 2024 आपण हा थरार इथे मात्र अनुभवतोय. 6 चेंडू शिल्लक, 17 ची आवश्यकता आणि गोलंदाज आता मात्र सज्ज होतोय. ज्या खेळाडूंना आजचा दिवस पूर्णपणे गाजवला अर्थात ऋतिकच्या चेंडू हातामध्ये आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. समोर आहे शुभम. ऋतिक या 17 धावा वाचवणार का? मात्र समोर शुभम देखील वेल सेट ओव्हर द विकेटनं. ऋतिकचा हा बॉल यावेळेला समोरच्या दिशेनं बॉलर बॅक ड्राईव्ह डॉट बॉल येतोय. सुरुवात डॉट बॉलने केली आहे. टाळ्यांचा आवाज तुम्ही ऐकतात बघा पाठीराखे. जसा डॉट येतोय तसे टाळ वाजतायत खालिंग संघाच्या पाठीराख्यांकडनं आणि जसा चौकार षटकार येतोय तशा टाळ्यांचा आवाज, शिट्ट्यांचा आवाज येतोय तो म्हणजे वाहुलीच्या समर्थकांकडनं. पुन्हा एकदा ऋतिक सज्ज. 5 बॉल 17 ची गरज. शुभमसाठी हा बॉल यावेळेला बॅकफुटला गेले, पंच केलाय. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा त्या ठिकाणी सहजगत्या पूर्ण झाल्यात. समीकरण शिल्लक राहिलंय. येणारे 4 बॉल 15 धावांची आवश्यकता. परंतु या ठिकाणी पंचांच्या वतीनं मात्र 1 शॉटचा इथे इशारा दिला जातो की हा टर्निंग पॉईंट इथे मात्र ठरू शकेल का. थोडीशी घाई केली या दुसऱ्या धावेसाठी आणि त्याच अनुषंगाने मात्र आतापर्यंत 2 चेंडूमध्ये एकच धाव तिथे जोडली गेली. 4 चेंडू शिल्लक आणि 16 धावांची आता मात्र आवश्यकता असेल. ऋतिक मार्गस्थ होतोय या नवीन शुभम केल्यासाठी सज्ज. कुटपचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक प्रशांत आहेत आणि त्याने केला आता मात्र शुभमला शांत. पहिला विकेटचा पतन आणि धक्का लागेल या ठिकाणी जय हनुमान वाहुली संघाला. 3 शेवटचे चेंडू शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी आता 16 धावांची आवश्यकता. एक संघ मी म्हणेल किनाऱ्यावरती येऊन नक्कीच बुडणार आहे. ज्या पद्धतीचा हा सामना आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचे 3 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी आता 16 धावांची आवश्यकता. दरम्यान या ठिकाणी शुभेच्छांचा वर्षाव आपण पाहतोय. जय हनुमान वाहुली संघासाठी मिथुन, वीरू, अभि, जय यांच्यासाठी गौरव एंटरप्राइजेस वाहुली यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी आणि विद्यमान उपसरपंच गिरीदादा पाटील यांच्यासाठी शुभेच्छा येत असताना
वडपेगावचे युवा उद्योजक अक्षय भरत पाटील यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. तर आपण या सर्वांचं करूया हार्दिक स्वागत. आणि इथे मात्र या ठिकाणी या नवीन फलंदाज नेट नंबर 3 प्रणित आलाय. 3 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 16 धावींची गरज. सामना होता कुठे आणि आता मात्र सामना आला कुठे. सुंदर कामगिरी आता मात्र स्लॉग ओव्हरमध्ये ऋतिकच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. या चेंडूवरती एखादा मोठा फटका येईल का. फुलटॉस आहे, सरळ बॅट लॉब केला गोलंदाजाच्या डोक्यावर, परंतु लॉंग ऑफचा फिल्डर चेंडूवरती जाऊन झेपावला प्रशांत. आणि चांगली फिल्डिंग तिथे मात्र त्यांनी दाखवली. आणि आता मात्र कुठेतरी या सुटकेचा श्वास सोडला असेल सरस्वती स्पोर्ट खाली संघाच्या सर्वच खेळाडूंनी, कारण आता समीकरण 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 धाबींची गरज. डेफिनेटली आता कुठे मी म्हणेल या मॅच मध्ये मजबूत पकड निर्माण करण्यात आलेले आहे सरस्वती स्पोर्ट खालिंग संघाकडनं. एस जी डोले संघ कर्णधार देखील आता उपस्थित झालेला आहे. चालू सामन्यातील विजेता संघ खेळेल. एखादा अनलिगल बॉल येणार का, तसं घडणार नाहीये. इथे विकेटची संधी, प्रशांतनं पकडले, ज्वेल संपतोय. रोहितचा खेळ, आणखी एक धक्का. म्हणजे जी सलामीला जोडी आली होती ती आता मात्र या ठिकाणी आपलं कार्य तिथे मात्र नक्कीच चांगली त्यांनी बॅटिंग केली, परंतु मास्ट फिनिशर मात्र ते ठरू शकले नाहीये. आणि आता मात्र विजयापासून फक्त 1 पाऊल दूर सरस्वती स्पोर्ट खालिंग. परंतु धाबांचा पाठलाग करता तर चांगला खेळ वावळी संघाच्या फलंदाजाने केला, प्रयत्न खूप चांगले केले. आणि आता मात्र नवीन फलंदाज अभि आलाय. हो इथे मात्र निर्धाव चेंडू आणि अशा रीतीने हा सामना जिंकला सरस्वती स्पोर्ट खालिंग संघाने. फाईट चांगली पाहायला मिळाली, परंतु अखेर जो जितावो सिकंदर. आणि हा सामना मात्र या ठिकाणी जिंकलाय अवघ्या 15 धावेने सरस्वती स्पोर्ट खालिंग संघाने. सो अभिनंदन, हार्ड लक, जय हनुमान वाहुली. आणि आपण देणार आहोत या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. तत्पुरते आपण नाणेफेकी तिथे संपन्न करणार आहोत. आजच्या दिवसातील शेवटची लढत, अर्थात या स्पर्धेतील दुसरी क्वार्टर फायनलची लढत सरस्वती स्पोर्ट खालिंग विरुद्ध एच जी स्पोर्ट डोले. आणि सामनावर पुरस्कार आपण देणार आहोत ज्याने 35 धाबांची एक तुफानी केली. साकारने फक्त 10 चेंडू त्याने फेस केले, अर्थात सारंग ठरलाय